नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होणार. कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब. काँग्रेसमधून भिवंडीसाठी दयानंद चोरगे यांचं नाव आघाडीवर, तर गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव उसेंडे आणि नागपुरातून विकास ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा. देवेंद्र फडणवीस आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत चर्चा करणार. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची रणनीती. 21 मार्चला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार. जागा वाटपाचं 80% काम पूर्ण. जागा वाटपाबाबत आज दिल्लीमध्ये अंतिम चर्चा होणार. सुनील तटकरे यांची माहिती. भाजप सर्व घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा देईल. तटकरे यांच्याकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद मेळावा. उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची बैठक. अमित शहा यांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांबरोबर चर्चा करणार. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. 2 वेळा मी लोकसभा लढवली होती. मला राज ठाकरे यांनी सांगितलं तर गडचिरोलीला देखील मी उभा राहणार. आम्ही आदेश ऐकतो आणि पाळतो. बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. भाजपा मनसेच्या युतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ग्रीन सिग्नल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्याची संघाची भूमिका. सूत्रांची माहिती. पुढच्या 1-2 दिवसामध्ये राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता. अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीमध्ये भाजपाकडून दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डी याच्या जागेची मनसेची मागणी. शहानंतर राज ठाकरे फडणवीसांसोबत चर्चा करणार. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या नावावर नव्हे तर ठाकरे नावावरच मतं मिळतात. त्यामुळे बाळासाहेबांच्या फोटोनंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न. अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका. नरेंद्र मोदी अमित शहांना टोला लगावणारे राज ठाकरे यांचं व्यंगचित्र. राऊतांकडून ट्विट. अलीकडच्या काळातील सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र. होऊ दे चर्चा असं म्हणत राऊत यांच्याकडून जोरदार टीका. शरद पवार यांना लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी चिन्ह वापरता येणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव देखील वापरण्याची मुभा. सुप्रीम कोर्टाचे निर्देश. अहमदनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची तयारी. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नावर विखे पाटलांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्तींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार. तसंच आयोगानं दिलेलं घड्याळ चिन्ह आणि पक्ष याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात द्यावी लागणार. ज्योती मेटे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता. ज्योती मेटे यांनी काल पुण्यामध्ये पवारांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी. आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र. तर ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास उडाला. आंबेडकरांची टीका. श्रीनिवास पवारांनी अजितदादांवर केलेल्या टीकेला बारामतीकरांचं पत्रातून उत्तर. आपण बारामतीसाठी काय केलं? दादांचे छोटे बंधू म्हणून फक्त मिरवलं. बारामतीकर दादांच्या मागे उभा. पत्रातून बारामतीकरांचं उत्तर. श्रीनिवास पवारांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला. श्रीनिवास पवारांनी केलेलं वक्तव्य काही ग्रामस्थांना उद्देशून होतं. युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवार गटानेच युती धर्म पाळला का? शिवतारे यांनी अजितदादांवर केलेल्या आरोपांची दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा आम्ही शिंदेंच्या उमेदवारांसाठी काम करणार नाही. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचा इशारा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा मोठा प्रतिसाद. युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा सहभाग. सुळे यांच्या प्रचारादरम्यान युगेंद्र पवार यांची माहिती. भावना गवळी, श्रीरंग बारणे आणि राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मुख्यमंत्र्यांकडून विद्यमान खासदारांना कामाला लागण्याच्या सूचना. 1-2 दिवसामध्ये उमेदवारांसंदर्भात निर्णय होतील. शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया. भाजपकडून शेवटपर्यंत प्रणिती शिंदे यांना काँग्रेसमधून फोडण्याचा प्रयत्न. मात्र प्रणिती शिंदे काँग्रेसच्या विचारधारेसोबत प्रामाणिक राहणार असल्याचं सांगितलं. सुशील कुमार शिंदेंचा गौप्यस्फोट. पळवणं आणि पळणं ही ठाकरे गटाची लक्षणं. काँग्रेस आणि पवारांच्या बळाशिवाय ठाकरे गट उभा राहू शकत नाही. आशिष शेलार यांची टीका. तर एकटं भाजपसमोर येण्याचं ठाकरे गटाला आव्हान. बाळासाहेबांनी तेव्हा मोदींना वाचवलं होतं. मोदी अजूनही बाळासाहेबांच्या स्मारकावर आले नाहीत. मोदींच्या बाळासाहेबांच्या वक्तव्यावर दानवेंचं प्रत्युत्तर.
साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांनी केलेले आरोप खोटे. अनिल परब यांचा भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा. अनिल परब यांच्याकडून सोमय्यांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा. बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे चित्र स्पष्ट. महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार. बॅनरवर खडकवासल्यामधून 1 लाखांचं मताधिक्य देण्याचा उल्लेख. जळगावमधील दोन्ही जागा भाजप बदलणार असल्याचा मेसेज व्हायरल. या उमेदवार बदलण्यामध्ये येणार नाहीत. दोन्ही मतदारसंघामध्ये कुणीही पदाधिकारी नाराज नाहीत. गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण. मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेमधील वाद चव्हाट्यावर. भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा ठाणे लोकसभेसाठी शिंदे गटाच्या उमेदवारीला नकार. पुण्यामध्ये मोदी बागेत निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला. अहमदनगरमधून लंकेंना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता. महादेव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार. माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याचा अंदाज. शरद पवार आज बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. अजित पवार गटातील बजरंग सोनवणे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. शरद पवार यांनी माढा किंवा साताऱ्यातून लोकसभा लढवावी. कार्यकर्त्यांचा शरद पवारांना प्रस्ताव. सूत्रांची माहिती तर निवडणूक लढवणार नाही हे मी आधीच स्पष्ट केलंय, शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. डोंबिवलीतील श्रीकांत शिंदे आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक. भाजपचा विजय असो असे म्हणून वातावरण खराब करू नका, तर महायुतीचा विजय असो असं म्हणा, रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत सूचना. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाद. कल्याण लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवा. भाजप पदाधिकाऱ्यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला सुरुवात करा. भाजपच्या बैठकीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. कल्याणचा उमेदवार 2 ते 3 दिवसामध्ये जाहीर होईल, सुषमा अंधारे यांची माहिती. सांगली लोकसभेवर चंद्रहार पाटलांचा दावा कायम. उमेदवारीबाबत शंका नाही, मातोश्रीतूनच मला उमेदवारी, चंद्रहार पाटील यांचं वक्तव्य. सोलापूरसाठी प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये भाजपकडून पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या नावाची चर्चा. TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. मिलिंद कांबळे हे दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक. जळगावातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला खासदार उन्मेष पाटील गैरहजर. उमेदवारी न मिळाल्यानं भाजप खासदार उन्मेष पाटील नाराज, चर्चांना उधाण. गडचिरोली चिमूरच्या जागेवर महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच. गडचिरोली चिमूरची जागा धर्मराव बाबा आत्राम यांना मिळण्याची चर्चा. चर्चेमुळे विद्यमान भाजप खासदार अशोक नेते यांचे समर्थक आक्रमक. उद्धव ठाकरे यांनी विरोळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वरात चरणी ठाकरे लीन. संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हे देखील उपस्थित. सुनेत्रा पवार यांचं बारामतीच्या जळोलीमध्ये जोरदार स्वागत. सुनेत्रा पवार यांचा गावातील मतदारांशी संवाद. लोकसभा निवडणुकांमुळे यूपीएससीची पूर्वपरीक्षा आता पुढे ढकलली. 26 मे रोजी होणारी पूर्वपरीक्षा आता 16 जूनला होणार. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची 3 सनदी अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय निवडणूक आयोगानं कडे पाठवली. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आणि बेस्टचे अनिल डिग्गीकर यांची नावं, तर भूषण गगराणी बीएमसी आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार. होळीनिमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी पुण्यामधून सुपरफास्ट एक्सप्रेस, पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी गाड्या सोडण्यात येणार. राज्यामध्ये पर्यावरण सेवा योजनेचा दुसरा टप्पा सुरू. राज्यातील 7,500 शाळांमध्ये योजनेची अंमलबजावणी होणार. सुरुवातीला 1,500 शाळा समाविष्ट केल्या जाणार. मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये यावं, परभणीतील मराठा समाजाचा सूर. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार. विदर्भातील नागपूर, रामखेड, रामकिटे, त्याचबरोबर भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर मतदारसंघामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार. गोंदियामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. जिल्ह्यामध्ये एकूण 1,284 मतदान केंद्र, तर एकूण 10,90,000 मतदार. परभणीमध्ये संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 10 खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार. अभियंत्यांना 21 मार्चपूर्वी जिल्ह्यातील सर्वच अंदाजपत्रकं तयार करून सादर करण्याच्या सूचना. गोंदियामध्ये 4 दिवसांपासून 8 गावांचा पाणीपुरवठा बंद. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. नियमित पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांकडून पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट. नाशिकच्या मनमाड शहर परिसरामध्ये लंपीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. अनेक जनावरं लंपीच्या विळख्यात. वाशिम जिल्ह्यातील वालई गावामध्ये ज्वारीचे कोमटे खाल्ल्यानं 40 जनावरांना विषबाधा. पशुसंवर्धन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे जनावरांचे प्राण वाचले.
वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. शहरातील SMC इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांसाठी जलपात्राची उभारणी. अमरावतीच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा झाडा परिसराला गारपिटीनं झोडपलं. वर्धा शहराला अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा तडाखा. ग्रामीण भागामध्ये उन्हाळी पिकांना फटका. भंडारा जिल्ह्यातील साकोळी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्यामध्ये आचारसंहितेमुळे रेशन दुकानांमध्ये साड्यांच्या वाटपाला आता ब्रेक. आचारसंहिता संपल्यानंतर साड्यांचं आणि पिशव्यांचं वाटप केलं जाणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 2,265 ते 3,335 रुपये गव्हाला दर. धुळ्यामध्ये शेतकऱ्यांना 0% व्याजदरानं पीक कर्ज. धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांना 10 एप्रिलपासून लाभ मिळणार. बोरिवलीमध्ये ठाकरे गटाच्या शाखेमध्ये महिला उपशाखा प्रमुखाचा विनयभंग. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचे पती संजय सिंघल यांच्यावर विनयभंगाचा आरोप. जळगाव आणि रावेर मतदारसंघाची मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. बैठकीमध्ये उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा निर्धार. कल्याण लोकसभेमध्ये 53,282 नवे मतदार. 13,000 कर्मचारी लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या कामात कार्यरत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कृती आराखड्याची अंमलबजावणी करा. मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश. मुंबईच्या मालवणी आणि गोराई भागामध्ये घर बचाव घर बनाव या संघटनेकडून मतदार जनजागृती अभियान. मतदार जागृती अभियानासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 1,956 मतदान केंद्र. 20,752 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मालेगाव बाह्य आणि मध्य मतदारसंघाचा आढावा. गर्दीच्या मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी देखील केली. गोंदियामध्ये मोहफूल संकलनातून ग्रामस्थांना हंगामी रोजगाराची व्यवस्था. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांचं उत्पादन. वाशिमच्या भट उमरामध्ये शेतकरी महादेव काळे यांना 7 वर्षांपासून रेशीम शेतीमधून यशस्वी उत्पादन. अत्यल्प खर्चातून चांगला नफा मिळत असल्यानं रेशीम शेतीवरच भर. नाशिकच्या नांदगावतील माणिक पुंज धरणामधून लाखो लिटर पाण्याचा अवैधरित्या उपसा. शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून 15 वीज पंप जप्त. म्हाडा प्राधिकरणाकडून म्हाडा लोकशाही दिन तात्पुरता स्थगित. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जाणार. मुंबईतील 50,000 कर्मचाऱ्यांना लोकसभेची निवडणूक ड्युटी. बृहन्मुंबई महानगरपालिकेची पावसाळापूर्व कामं रखडणार. पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना फटका बसणार. तुकाराम बीजनिमित्त देहूसाठी PMPMLच्या जादा बसेस. PMPMLकडून 26 ते 28 मार्च दरम्यान देहू गावासाठी जादा बसेस सोडण्यात येणार. मनमाडची आनंदी सांगळे हिनं हिमाचल प्रदेशमधील वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलं. आनंदी 8वीमध्ये शिकत असून तिचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सीएच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर 3 आठवड्यामध्ये उत्तर द्या. सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबात फूट. हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष. भाजप सरकार ईडीचा वापर केले केजरीवालांना लक्ष्य करण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी करत आहे. आम आदमी पक्षाचा आरोप. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता यांच्या अडचणीमध्ये वाढ. आम आदमी पक्ष पार्टीच्या नेत्यांसोबत 100 कोटींचा व्यवहार केल्याचा ईडीचा दावा. महायुतीच्या बसपाला आणखी एक धक्का. खासदार संगीता आझाद यांचा पतीसह भाजपमध्ये प्रवेश. पक्षाच्या धोरणांना विरोध करत आतापर्यंत अनेक नेत्यांचा अन्य पक्षात प्रवेश. तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांचा राजीनामा. सौंदर्यराजन यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला. लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. पतंजलीच्या फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण रामदेव बाबा यांना 2 आठवड्यांच्या आतमध्ये न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश. कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेजस्वी सूर्या यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा काही काळ गोंधळ. तर सूर्या यांचे कार्यकर्त्यांना परत जाण्याचं आवाहन.